स्टार्ट करतोय आता त्या बीटचं नाव आहे एरर्स. आता या बीटमध्ये आपल्याला या लेक्चरमध्ये आपल्याला काय काय बघायचं ते आज तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगतोय. एरर्स कशाला म्हणायचे, टाइप्स ऑफ एरर काय असतात, रिप्रेझेंटेशन ऑफ एरर आणि प्रोपेगेशन ऑफ एरर्स हे कशाला म्हणायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे या क्लासमध्ये. सुरुवातीला समजून घ्या एरर्स कशाला म्हणायचं आहे. आणि हे एरर्स सांगण्याच्या आधी तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट सांगतोय, ॲक्युरसी अँड प्रिसिजन कशाला म्हणायचं आहे. बघा मी सुरुवातीला हे ते एरर बीट आहेच आपलं, सुरुवातीला आहे ॲक्युरसी आणि दुसरं आहे प्रिसिजन. फर्स्ट व्हॉट इज मीन बाय ॲक्युरसी. ॲक्युरसी कशाला म्हणायचंय. जर समजा मी तुम्हाला सांगितलं की बेटा तुम्हाला एक लाईन मारायची आहे, ही आहे 10 सेंटीमीटरची. मग तुम्ही काही विद्यार्थ्यांनी 10 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ केलेली आहे. मी एक जणाला विचारलं बेटा तू उठ आणि तू याला मेजर कर. त्याने ही लाईन मेजर केली आहे A to B. मग त्यावेळेस त्याचं कॅल्क्युलेशन जे आलेलं आहे 9.94 सेंटीमीटर आलेलं आहे. तीच दुसऱ्याने मेजर केली आहे 9.95 सेंटीमीटर आली. पुन्हा एकानं मेजर केली 9.93 सेंटीमीटर आली. पुन्हा एकानं मेजर केली 9.98 सेंटीमीटर आली आणि एकाने मेजर केली त्यावेळेस 9.99 सेंटीमीटर आली. मग आपली करेक्ट व्हॅल्यू कोणती आहे 10 सेंटीमीटर. ही आहे आपली एक्झॅक्ट व्हॅल्यू. आता या एक्झॅक्ट व्हॅल्यूच्या सर्वात जवळातल्या जवळची व्हॅल्यू कोणती आहे, ही आहे का ही आहे का ही का ही आहे, तर ही आहे तुमची, याला म्हणतोय आम्ही क्लोजेस्ट व्हॅल्यू. मग सर तुम्ही कॉन्सेप्ट सांगताय ॲक्युरसी कशाला म्हणायचं. इट इज द क्लोजेस्ट व्हॅल्यू टू द एक्झॅक्ट व्हॅल्यू. एक्झॅक्ट व्हॅल्यूच्या सर्वात जवळातल्या जवळची व्हॅल्यू काढणे म्हणजे काय काढणे, ॲक्युरसी कॅल्क्युलेट करणे आहे. मग मी डेफिनेशन फार सोप्या पद्धतीने सांगतो बेटा. इट इज द क्लोजेस्ट व्हॅल्यू टू द एक्झॅक्ट व्हॅल्यू इज नोन एज ॲक्युरसी. हा सर आता आमचा कन्सेप्ट क्लिअर झाला. मग आता नेक्स्ट पॉईंट आपला कोणता बेटा, प्रिसिजन. प्रिसाइज वर्क कशाला म्हणायचं. मी काय केलं याच्यामध्ये बघा, सुरुवातीला स्केल घेतलीये मेजर करतोय 9.94 सेंटीमीटर, पुन्हा स्केल घेतोय मेजर करतोय 9.95 सेंटीमीटर, पुन्हा घेतोय मेजर करतोय. म्हणजे मी काय करतोय, रिपीट करतोय. कशाला रिपीट करतोय, ही जी मेजरिंग प्रोसेस आहे याला मी रिपीट 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 करतोय. ही जी गोष्ट आहे म्हणजेच मेजर ऑर रिपीटेबिलिटी ऑफ मेजरिंग प्रोसेस. बघा बेटा, रिपीटेबिलिटी ऑफ मेजरिंग प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ प्रिसिजन. आता ही झाली डेफिनेशन बेटा. व्हॉट इज मीन बाय प्रिसिजन, इट इज द रिपीटेबिलिटी ऑफ मेजरिंग प्रोसेस इज कॉल्ड ॲज प्रिसिजन. संपलं बेटा. हे एवढे फार छोटे छोटे 1-2 मिनिटाचे पॉइंट्स होते हे. आता तुमच्याकडे येतोय मी एरर्स कडे. आता मग एरर मध्ये काय लिहायचं बेटा, आता जे आपण काही व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केली होती, एक्झॅक्ट व्हॅल्यू होती 10 सेंटीमीटर आणि कॅल्क्युलेट केलेली 9.99 सेंटीमीटर होती. या दोघातला डिफरन्स म्हणजेच एरर आहे. इट इज द डिफरन्स बिटवीन एक्झॅक्ट व्हॅल्यू अँड कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू इज नोन ॲज एरर. फर्स्ट पॉइंट क्लिअर बेटा तुमचा. or the small fault arises during the measurement is also called as error. मग सर याला 2 वेगवेगळ्या पद्धतीने मी डिफाइन करू शकतो. The difference between exact value and calculated value is known as error, or small fault arises during the measurement is also called as error. मग आता आमच्या लक्षात आलं सर एरर कशाला म्हणायचंय. पुढचा पॉइंट सांगा, टाइप्स ऑफ एरर. मग टाइप ऑफ एरर्स किती आहेत सर. मेनली एररचे 3 टाइप पडलेले आहेत. पहिला कोणता होता, सिस्टमॅटिक, और त्यालाच काही बुक्स मध्ये कंट्रोलेबल एरर्स असं म्हणतो. कोणती एरर्स आहेत, कंट्रोलेबल एरर्स आहेत बेटा. मग सिस्टमॅटिक और कंट्रोलेबल एरर. मग सर दुसरं कोण आहे, नंबर 2 रॅन्डम एरर. आणि तिसरं बेटा
ग्रॉस एरर. मग आता सिस्टमॅटिक और कंट्रोलेबल कशाला म्हणायचे? मग असे एरर्स ज्याचे कॉजेस आपल्याला माहित असतात की बाबा हा एरर कशामुळे आलेला आहे. फॉर एक्झाम्पल, जर समजा एखाद्या वेळेस एखाद्या मटेरियलच्या प्रॉपर्टीज आहेत आपल्याला माहिती आहे, बिलो 20 डिग्री सेल्सिअस मेटल प्रॉपर्टी लूज करत नाही, बट जर टेम्परेचर ग्रेटर दॅन 20 डिग्री सेल्सिअस झालं तर त्याच्या प्रॉपर्टीज चेंज व्हायला लागतात. माझ्याकडे एक इन्स्ट्रुमेंट आहे, रॉकेलचं एक कॅन आहे, ते डॅमेज झालेलं आहे. मी 5 लिटरचं कॅन आहे, डॅमेज झाल्यामुळे त्याला 4.85 एवढंच लिटर फक्त माझ्याकडे बसतंय पेट्रोल और डिझेल रॉकेल काही असेल. तर हा फॉल्ट कुणाचा आहे? या इन्स्ट्रुमेंटचा आहे. मग याचं काही कारण आहे का? पाहिजे होतं 5 लिटर, मिळाला 4.85. कमी मिळण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? हो सर, हा इन्स्ट्रुमेंट फॉल्टी आहे. मग याचा कॉज माहिती आहे म्हणजे हा सिस्टमॅटिक आहे. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही एखादी स्केल मेजर करतोय, काहीतरी एखादी लेंथ मेजर करतायत स्केल ना, किंवा तुमच्याकडे टेप आहे, काही मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्यामध्ये काही फॉल्ट असेल म्हणून तुमच्या एरर रीडिंग्स चुकत असतील, पण तुम्हाला त्याचा कॉज माहिती आहे का चुकतोय. ज्या एरर्स मध्ये बघा तुम्हाला कॉज ऑफ एरर माहिती आहे, त्या एररला आपण सिस्टमॅटिक एरर्स और कंट्रोलेबल एरर्स असं म्हणतो. आता ज्याचा कॉजच माहित नाही, का झाला एरर माहित नाही, तो आहे रॅन्डम एरर. मग जर समजा असं असेल, जर ह्युमन मिस्टेक्स असतील, माझ्यामुळे, ऑब्झर्व्हरमुळे किंवा स्किल वर्कर जे आहेत लेबरमुळे, जर काही ह्युमन मिस्टेक्समुळे एरर आला असेल तर तो आहे ग्रॉस एरर. मग मेनली एररचे किती टाइप झाले? 3. पहिलं सिस्टमॅटिक और कंट्रोलेबल, रॅन्डम और नॉन कंट्रोलेबल एरर, आणि तिसरं आहे ग्रॉस एरर. लक्षात येते? आता मग आपण बघूया सिस्टमॅटिक मध्ये पहिला पॉइंट काय असणार आहे बेटा. बघ, फर्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे, द एरर अरायझेस ड्यू टू द नोन कॉजेस. माहित असलेल्या कारणामुळे जे एरर येत आहेत त्याला मी काय म्हणतो? सिस्टमॅटिक. मग याच्यामध्ये अननोन कॉजेस, काहीच कारण माहित नाही पण तरी एरर येतोय, तो आहे नॉन कंट्रोलेबल और रॅन्डम एरर. आणि सर हा ग्रॉस एरर कोणामुळे येतोय? ड्यू टू ह्युमन मिस्टेक्स. ह्युमन मिस्टेक्स. मग आता हे तिन्ही पॉइंट्स क्लिअर झाले. सर आता इथं बघा, सिस्टमॅटिक और कंट्रोलेबल एरर हे कोणते कोणते असतात? त्यामध्ये एक टाइप आहे, एक आहे इन्स्ट्रुमेंटल एरर, बी आहे एन्व्हायरमेंटल एरर. आपण बघतो होतो बघा सिस्टमॅटिक एररचे टाइप्स काय होते. आपण सिस्टमॅटिक एरर मध्ये इन्स्ट्रुमेंटल एरर, दुसरा एन्व्हायरमेंटल एरर, आणि थर्ड आहे ऑब्झर्वेशनल एरर. आता सुरुवातीला आपण बघूया इन्स्ट्रुमेंटल एरर कशाला म्हणायचं आणि हा कशामुळे. आपण आताच काय म्हणतोय? नोन कॉजेस. कॉज काय असणार आहे? फॉल्टी इन्स्ट्रुमेंट्स. मग डिफाइन कसं करतो बेटा? द एरर कॉजेस ड्यू टू द फॉल्टी इन्स्ट्रुमेंट्स आर कॉल्ड ॲज इन्स्ट्रुमेंटल एरर. मग सांगताना आपण सांगूया इट इज द टाइप ऑफ सिस्टमॅटिक एरर इन विच errors are arises due to the fault of instruments or faulty instruments. सोपं आहे सर्व. फक्त काय टाकतोय मी? फॉल्टी इन्स्ट्रुमेंट्स. मुळे जो एरर येतोय तो इन्स्ट्रुमेंटल आहे. जर समजा फॉल्टी एन्व्हायरमेंटल, फॉल्टी एन्व्हायरमेंटल कंडिशन्स असतील, त्याच्यामुळे जर एरर येत असेल तर तो एन्व्हायरमेंटल एरर आहे. आणि तिसरा जो आहे आपला ऑब्झर्वेशनल एरर, द एरर अरायजेस ड्यू टू द
फॉल्टी एक्सपेरिमेंटल सेटअप. जर एक्सपेरिमेंटल सेटअप फॉल्टी असेल, त्याच्यामुळे जर एरर येत असेल तर त्याला मी ऑब्झर्वेशनल एरर असं म्हणतोय. हे आपण काय बघतोय, सिस्टमॅटिक एरर और कंट्रोलेबल, ज्याचे आपल्याला कॉजेस माहिती आहेत. असे किती आहेत बेटा, 3 आहेत. इन्व्हायरमेंटल आहे, इन्स्ट्रुमेंटल आहे आणि ऑब्झर्वेशनल आहे. फॉल्ट ऑफ इन्व्हायरमेंट असेल तर इन्व्हायरमेंटल आहे, फॉल्ट ऑफ इन्स्ट्रुमेंट असेल तर इन्स्ट्रुमेंटल आहे, आणि फॉल्ट ऑफ एक्सपेरिमेंटल सेटअप असेल तर हा ऑब्झर्वेशनल आहे. द एरर ड्यू टू द अननोन कॉजेस, रॅन्डम एरर, अँड ड्यू टू द ह्युमन मिस्टेक्स. मग जर प्रॉपर रिडिंग घेता येत नसेल, आपल्याकडे एक वोल्ट मीटर असेल, वोल्ट मीटर समजा आपल्याकडे सिंपल एक्झाम्पल देतो तुम्हाला. आपल्या एक वॉल क्लॉक आहे, आपल्या घरात असते. तुम्ही बघा, ऑब्झर्व करा, समोरून बघा, तुम्हाला 12 वाजलेले करेक्ट दिसतील. जर तुम्ही या साईडला गेलात तर 12 वाजायला 2 मिनिट कमी और 1 मिनिट कमी असेल. मग या साईडनं बघितला तर 12 वाजून 1 मिनिट झालेलं दिसेल. हा फॉल्ट कुणाचा आहे, इन्स्ट्रुमेंटचा आहे का, एन्व्हायरमेंटचा आहे का, नाहीये, ऑब्झर्वेशनल. मग जर समजा तुमची ती घडीत वॉल आहे, वॉल वॉच, ती जर टिल्ट असेल तर ऑब्झर्वेशनल आहे, फॉल्टी एक्सपेरिमेंटल सेटअप. पण तुम्हीच असं वाकडवून बघताय तर तो फॉल्ट कुणाचा आहे, ऑब्झर्व्हरचा आहे, म्हणजेच ह्युमन मिस्टेक्स आहेत. मग तो एरर कोणता बेटा, क्रॉस एरर. मग हे कुठं होतं, जेव्हा तुम्ही एखाद्या व्होल्ट मीटरची रिडिंग घेतायत, ॲमीटरची रिडिंग घेतायत, कुठल्याही रिडिंग कॅल्क्युलेट घेतायत, तुम्ही ऑब्झर्व करतायत, त्यावेळेस त्या काही मिस्टेक्स होतात. त्याच्यामुळं जे एरर्स अराईज होतात त्या एररला आम्ही ग्रॉस एरर असं म्हणतो बेटा. हे झालं आपलं टाइप्स ऑफ एरर. एरर्स काय असतात आणि टाइप्स ऑफ एरर काय असतात बघितलं आपण. आता आपण बघतोय रिप्रेझेंटेशन ऑफ एरर बेटा. मग आपल्याला मॅथमॅटिकल काही फॉर्म्युलेज आहेत, त्यामध्ये ॲव्हरेज एरर आहे, ॲब्सोल्यूट एरर आहे, ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर आहे, रिलेटिव्ह आणि पर्सेंटेज एरर आहे. असे आपल्याला एरर्स बघायचे आहेत. तर आपली हेडिंग आहे नेक्स्ट, रिप्रेझेंटेशन ऑफ एरर्स. नेक्स्ट बीट आपण बघतोय रिप्रेझेंटेशन ऑफ एरर. आता रिप्रेझेंटेशन ऑफ एरर मध्ये आपण काही एरर व्हॅल्यूज बघणार आहोत बेटा. मग त्या व्हॅल्यूज कोणत्या कोणत्या आहेत. मग आपल्याला एखादी रिडिंग असेल किंवा आपण एक मेजरमेंट घेतला आहे, त्यामध्ये नंबर ऑफ रिडिंग्स आपण घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला ॲव्हरेज एरर काढायचा आहे, ॲब्सोल्यूट एरर काय असतो तो काढायचा आहे, ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर काढता आला पाहिजे, रिलेटिव्ह एरर काय असतो आणि पर्सेंटेज एरर काय असतो हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे याच्यामध्ये. तर सुरुवातीला आपण बघूयात ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ एरर्स किंवा ॲव्हरेज एरर व्हॅल्यूज म्हणून आपण. मग आता ॲव्हरेज कॅल्क्युलेट करतोय मी. इथं काय करतोय, एक लेंथ बघा, एक लाईन मारतोय 10 सेंटीमीटरची. मग आता एक जण मेजर करतोय, पहिली रिडिंग घेतली 9.8 सेंटीमीटर, सेकंड रिडिंग 9.9 सेंटीमीटर, थर्ड रिडिंग 9.99 सेंटीमीटर, आणि फोर्थ रिडिंग असेल 9.94 सेंटीमीटर. अशी मी रिडिंग घेतोय. मग किती आहे, A1, A2, A3, A4 या रिडिंग्स आहेत. मला त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. मग ॲव्हरेज व्हॅल्यू कसं कॅल्क्युलेट करतोय, A1 प्लस A2 प्लस A3. मग आता मी n पर्यंत मी रिडिंग घेतोय बेटा. मग याला मी म्हणतोय an डिवाइड बाय द नंबर ऑफ एरर व्हॅल्यूज. ज्या काही व्हॅल्यूज आहेत ती नंबर ऑफ व्हॅल्यूज. मग आपण काय करतोय, ॲव्हरेज एरर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतोय. मग आता आमच्या लक्षात आलं सर ॲव्हरेज कसं काढायचंय, सर्वांची बेरीज भागिले सर्वांची संख्या, ॲव्हरेज एरर व्हॅल्यू. मग आता मला दुसरी एक व्हॅल्यू आहे बेटा, ती आहे ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर व्हॅल्यूज. आता ॲब्सोल्यूट एरर कॅल्क्युलेट करणे म्हणजे काय करत असतं बघा. इथं आपण काय काढलंय, ॲव्हरेज काढलाय, किंवा यालाच मी दुसरं नाव देतोय मीन कॅल्क्युलेट करणे. मग हे आहे ॲव्हरेज व्हॅल्यू किंवा यालाच मी म्हणतोय मीन व्हॅल्यू, मीन एरर और ॲव्हरेज एरर. आता मी काय करतोय, ॲब्सोल्यूट एरर हा डिनोट करतोय आम्ही डेल्टा ए न, ॲव्हरेज और मीन एरर AM न डिनोट करतोय, हा डेल्टा ए न डिनोट करतोय. मग सर याच्यामध्ये काही बेसिक फॉर्म्युला काय बेटा बघ, मला डेल्टा ए काढायचा आहे, म्हणजेच
मीन मायनस ए करायचं आहे. जी काय आपल्याला मीन एरर व्हॅल्यू आलेली आहे ती मायनस या रिडिंग्स फाइंड आउट करायचे आपल्याला, ते मायनस करायचे आपल्याला. मग आता बघूया आपण कसं कसं असतं. जर माझ्याकडे असं असेल, फर्स्ट डेल्टा A1 करायचा आहे, मीन मायनस A1, डेल्टा A2 असेल तर मीन मायनस A2. याला मी काही बुक्स मध्ये असं बघ लिहिलेलं आहे आपण, मॉड ऑफ डेल्टा A, मॉड ऑफ डेल्टा A2, मॉड ऑफ डेल्टा A3. म्हणजेच हे पण मॉड मध्ये टाकू शकतो, मॉड ऑफ मीन मायनस A3. मग इथं डेल्टा AN असेल तर काय येणार आहे, मीन मायनस AN. मग मी काय करतोय, ऍब्सोल्यूट एरर फाइंड आउट करतोय बेटा. सुरुवातीला सर्वांची बेरीज सर्व भागिले सर्वांची संख्या, मीन एरर और एवरेज एरर. मीन मायनस A1, मीन मायनस A2, मीन मायनस A3, मीन मायनस A4 जे असेल ते आपण काय करतोय, ऍब्सोल्यूट एरर व्हॅल्यूज फाइंड आउट करतोय. मग आता याच्यामध्ये ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एरर कसं फाइंड आउट करायचं आहे. मग आता ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एरर बघा फाइंड आउट करण्यासाठी सेम फॉर्म्युला आहे, फक्त थोडंसं याला ट्विस्ट केलेलं आहे बेटा मी. नंबर 3 ला ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एरर, त्याला आपण असं म्हणू शकतो मॉड ऑफ डेल्टा A ऍब्सोल्यूट आहे, ऍव्हरेज और मीन म्हणजेच मॉड ऑफ डेल्टा AM असं म्हणतोय. मग मॉड ऑफ डेल्टा AM याचा फॉर्म्युला कसा बेटा बघ, मॉड ऑफ डेल्टा AM, मॉड डेल्टा A मीन्स ऍब्सोल्यूट, M मीन्स मीन और ऍव्हरेज. मग इथं मॉड ऑफ डेल्टा A1 प्लस मॉड ऑफ डेल्टा A2 प्लस मॉड ऑफ डेल्टा A3 प्लस अप टू मॉड ऑफ डेल्टा AN. मग आता आपण काय करतोय बेटा बघा इथं, मॉड ऑफ A1 प्लस मॉड ऑफ A2 प्लस मॉड ऑफ A3 प्लस मॉड ऑफ A4 अप टू डॉट 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 मॉड ऑफ AN. सर्वांचं समेशन घेतोय आणि डिवाइड बाय n घेतोय. ऍव्हरेज काढतोय पण कुणाचा, ऍब्सोल्यूट एरर व्हॅल्यूजचा. आता मॉड ऑफ डेल्टा A1 म्हणजे काय बेटा इथं दिसतं आपल्याला, मीन मायनस A1 आहे. मग याला मी असं म्हणू शकतो का, मॉड ऑफ डेल्टा AM बरोबर मॉड ऑफ मीन मायनस A1 प्लस मॉड ऑफ मीन मायनस A2 प्लस मॉड ऑफ मीन मायनस A3 प्लस अप टू सो ऑन मॉड ऑफ मीन मायनस AN अँड डिवाइड बाय n. हे काय कॅल्क्युलेट करतोय आम्ही, ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एरर बेटा. पुन्हा एकदा सांगतोय, सर्वांची बेरीज भागिले सर्वांची संख्या, मीन और ऍव्हरेज एरर. मीन मायनस A1, मीन मायनस A2 प्लस मीन मायनस A4 अप टू मीन मायनस AN असेल तर ऍब्सोल्यूट एरर, आणि ऍब्सोल्यूट एरर डिवाइड बाय फक्त n असेल तर आहे आपलं ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एरर. आता रिलेटिव्ह एरर फाइंड आउट करायचा आहे. मग हे जे आलेलं आपलं ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एरर डिवाइड बाय मीन एरर और ऍव्हरेज एरर, ह्या दोघांचा रेशो म्हणजे रिलेटिव्ह एरर असतो बेटा. मग आपला फोर्थ आहे बेटा रिलेटिव्ह एरर. मग आपला रिलेटिव्ह एरर कसा बेटा, मॉड ऑफ डेल्टा AM म्हणजे कोण आहे, ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एरर डिवाइड बाय मीन एरर. हे बघ बेटा इथं लिहितोय ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एरर, आणि हा आहे तुमचा मीन एरर. या दोघांचा रेशो म्हणजेच तुमचा आहे रिलेटिव्ह एरर. लक्षात येते, इट इज द रेशो इन बिटवीन ऍव्हरेज ऍब्सोल्यूट एरर टू द मीन एरर व्हॅल्यू. इट गिव्स अ रिलेटिव्ह एरर. हा तिसरा पण आमचा क्लिअर झाला. याची व्हॅल्यू जी आली असेल ती टाकायची आहे, मीन व्हॅल्यू जी आली असेल ती टाकायची आहे. आम्ही काय करतोय, रिलेटिव्ह एरर. मग आता पर्सेंटेज एरर काढायचं सर, हे फार सोपं आहे. इट इज द एक्सप्रेशन ऑफ रिलेटिव्ह एरर इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज. जर रिलेटिव्ह एररचंच एक्सप्रेशन मी जर पर्सेंटेज मध्ये दिलं असेल तर त्याला आम्ही पर्सेंटेज एरर असं म्हणतोय.
बघ बेटा पाचवा आहे फार सोपं, पर्सेंटेज एरर. मग आपण काय करतोय बेटा, हे बघ पर्सेंटेज एरर इज इक्वल टू मॉड ऑफ डेल्टा am डिवाइड बाय am इनटू फक्त 100. और याच्या बदल्यात मी काय लिहू शकतो बेटा, बघ हे रिलेटिव्ह एरर इनटू काय बेटा 100. म्हणजेच मी याला असं डिफाइन करू शकतोय, व्हॉट इज मीन बाय पर्सेंटेज एरर, इट इज द ओनली एक्सप्रेशन ऑफ रिलेटिव्ह एरर इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज. दॅट मीन्स पर्सेंटेज एरर. हे झालं आपलं रिप्रेझेंटेशन ऑफ एरर. बेटा मी पुन्हा एकदा रिवाइज करते तुमच्यासाठी. बघूया सुरुवातीला आपण बघा एरर्स व्हॅल्यूज किती आहेत, 5. पहिलं ॲव्हरेज एरर और मीन एरर, सर्वांची बेरीज भागिले सर्वांची संख्या. मीन आपण काढतोय, मीन मायनस a1 प्लस मीन मायनस a2 प्लस मीन मायनस a3 अप टू मीन मायनस an असेल तर आहे ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर. आता जर मीन मायनस a1 प्लस मीन मायनस a2 प्लस मीन मायनस a3 अप टू डॉट 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 अप टू मीन मायनस an अँड डिवाइड बाय जर n असेल तर त्याला ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर असं म्हणतोय. आता सर ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर पण झाला, ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर डिवाइड बाय मीन एरर, ह्या दोघांचा जर रेशो घेतला तर आपल्याला मिळतो रिलेटिव्ह एरर. बघा तिसरा आणि पहिला आहे. रिलेटिव्ह एरर कसा फाइंड आउट करतोय, ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर डिवाइड बाय मीन एरर और ॲव्हरेज एरर, या दोघांच्या रेशोला रिलेटिव्ह एरर असं म्हणतोय. आणि पाचवा आहे पर्सेंटेज एरर. फक्त रिलेटिव्ह एररला पर्सेंटेज मध्ये एक्सप्रेस करा, पर्सेंटेज एरर आपला कॅल्क्युलेट झाला. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत बेटा मॅथमॅटिकल प्रोपेगेशन ऑफ एरर्स. त्याचे काही व्हॅल्यूज आहेत त्या लगेच बघू. आपण बघतोय बेटा प्रोपेगेशन ऑफ एरर्स इन अ मॅथमॅटिकल ऑपरेशन्स काय असतं. प्रोपेगेशन ऑफ एरर्स in mathematical operations. आता हे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स म्हणजे काय, समेशन असेल, सबस्ट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल किंवा पॉवर फॅक्टर असतील. मग हे कुठलंही मॅथमॅटिकल ऑपरेशन असेल त्यावेळेस आपलं एरर्सचं प्रोपेगेशन कसं असतं, त्यामध्ये काही 3 रूल्स आहेत बेटा. मग त्यामध्ये आता डायरेक्ट आपण रूल बघूयात. रूल फर्स्ट, पहिला रूल काय सांगतोय बघा, जर माझ्याकडे असं असेल, इफ x इज इक्वल टू a प्लस b असेल और x इज इक्वल टू a मायनस b असेल, तर याच्यामध्ये जे फ्रॅक्शनल चेंज होणार आहे म्हणजे काय आहेत बेटा, फ्रॅक्शनल चेंजेस डेल्टा x असेल, तर डेल्टा x असेल तर याच्यामध्ये बघा डेल्टा a असेल आणि डेल्टा b पण असेल. मग आपण याला कसं लिहू शकतोय बघा. रूल पहिला काय सांगतोय, डेल्टा x इज इक्वल टू डेल्टा a प्लस डेल्टा b, पहिला रूल. मग याला इन टर्म्स ऑफ मॅक्झिमम पर्सेंटेज मध्ये कसं लिहिणार आहे सर, इन टर्म्स ऑफ मॅक्झिमम पर्सेंटेज x प्लस और मायनस ही जी व्हॅल्यू आहे x a प्लस b जी आहे, x प्लस और मायनस डेल्टा x बाय x इंटू 100, हे झालं एक्सप्रेशन इन टर्म्स ऑफ मॅक्झिमम पर्सेंटेज. हे लक्षात घ्या, हा रूल पहिला आहे. म्हणजे a प्लस बी असेल किंवा a मायनस बी असेल, पर्सेंटेज एरर कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, डेल्टा x बाय x इंटू 100, हे आपण पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट केली. आता रूल 2 कशाचा आहे, मल्टिप्लिकेशनचा आणि डिव्हिजनचा. हा तुमचा आहे रूल नंबर 2. इफ x is equal to a into b and x is equal to a by b,
हे अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन असेल. तर मग याच्यामध्ये मी एरर्स बघा, प्रोपेगेशन ऑफ एरर कसं फाइंड आउट करतोय मी किंवा पर्सेंटेज एरर. डेल्टा एक्स बाय एक्स इज इक्वल टू डेल्टा ए बाय ए प्लस डेल्टा बी बाय बी. कोणासाठी? याच्यासाठी. हे एक्सप्रेशन आहे. मग सर इंटू मध्ये असं असेल तर डिव्हिजन मध्ये कसं असेल बेटा? सेम ठेवायचे, काही चेंज होत नाही बेटा. बघ, डेल्टा एक्स बाय एक्स इज इक्वल टू डेल्टा ए बाय ए प्लस डेल्टा बी बाय बी. नो चेंज. एक्सप्रेशनच काय सांगितलेले बघ बेटा, डेल्टा एक्स बाय एक्स. डेल्टा ए असेल, डेल्टा इथं डिवाइड बाय ए असणार आहे. डेल्टा बी आहे, डेल्टा बी. सी असेल, डेल्टा सी बाय सी. डी असेल, डेल्टा डी बाय डी. एक्स होतो म्हणून डेल्टा एक्स बाय एक्स. हा झाला दुसरा रूल. ऍडिशन असेल, लक्षात ठेवा. सबस्ट्रॅक्शन असेल, असं आहे. मल्टिप्लिकेशन असेल तरी प्लसच करायचं आहे. डिव्हिजन असेल तरीही प्लसच करायचं आहे. लक्षात येते? हा झाला रूल नंबर 2. प्रोपेगेशन ऑफ एरर बघतोय. आणि खूप इम्पॉर्टंट आहे जो आपला रूल नंबर 3 आहे. रूल नंबर 3 मध्ये आपण काय बघणार आहोत बेटा? बघा, हा तुमचा रूल नंबर 3. जर माझ्याकडे असं असेल, इफ x इज इक्वल टू a टू द पॉवर n असेल, पॉवर फंक्शन आहे का त्याच्यामध्ये, मग या सर याच्यामध्ये आपण काही एरर्स कसे फाइंड आउट करायचे आहे? डेल्टा एक्स बाय एक्स इज इक्वल टू, आता हा जो पॉवर आहे तो पॉवर मल्टिप्लिकेशन मध्ये येतोय n इंटू डेल्टा ए बाय ए. सर जमलं? एवढंच महत्वाचं आहे. पण जर समजा माझ्याकडे असं असेल, एक पहिली केस, दुसरी केस, इफ x इज इक्वल टू p q r आहे, पॉवर ही द a b c आहे. याच्यामध्ये काय मल्टिप्लिकेशन आहे. मग मी काय करतोय बेटा, हे x डेल्टा एक्स बाय एक्स इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल, ऍडिशनच करायचं आहे. फक्त एक फंक्शन बघा कसं आहे, वरचा ए काय येणार, ए इंटू डेल्टा पी बाय पी. याच्यासाठी इंटू आहे, प्लस घेतोय बी इंटू डेल्टा क्यू बाय क्यू प्लस वरचा सी कुठे येणार आहे बेटा, खाली येणार आहे, सी इंटू डेल्टा आर बाय आर. मग हे असं असेल. जर समजा एखादी आणखीन एक वेगळी कंडिशन आहे दिलेली, ही सी बीट आहे. मग आपण इफ एक्स इज इक्वल टू ए बी सी आणि डी आहे, त्याच्या उलट घेऊ, किंवा पी क्यू आर आणि डिवाइड मध्ये एस आहे. हा आहे तुमचा ए बी सी आणि पॉवर मध्ये डी आहे. सर इथं मल्टिप्लिकेशन पण आणि डिव्हिजन पण आहे. काही असेल, मला फक्त काय करायचं, समेशनच करायचं, लक्षात ठेव बेटा. मग काय येणार आहे, डेल्टा एक्स बाय एक्स, याचा पॉवर कुठं, इथं